पाटील. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम साई आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत जय जोटिंग देवरुंग चषक 2026 आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या फेरीतील मॅच तुम्हाला दुसरी पाहायला मिळेल, जिथे क्वालिफाईड होण्यासाठी आपण बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये अर्थातच दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या मॅचमध्ये जय जोटिंग देवरुंग आणि जाणता राजा देवरुंग या दोन टीममध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळाली. त्यामधला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला जय जोटिंग देवरुंग या टीमच्या बाजूने लागला. आणि आता या दोन खरं तर टीममधून जो जिंकेल तो शेवटची आजच्या दिवसातली मॅच खेळेल जय जोटिंग देवरुंग या टीमसमोर. अर्थातच वीरेन स्पोर्ट्स भावाले अगेन्स्ट जय अंबिका देवरुंगपाडा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये वालचींचा खूप चांगला प्रकारे खेळ राहिला. कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं जय अंबिका देवरुंगपाडा तो दुसरा संघ होता पंडित यांचा, तो संघ तुम्हाला बघायला मिळाला कालच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचमध्ये. परंतु त्या ठिकाणाहून त्यांना पराभवाचा धक्का देत असताना आपण बघितलं तर वालचीन संघाला कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड होताना तुम्ही बघितलं टॉप 3 मध्ये तो संघ क्वालिफाईड झाला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सध्या तरी आपण बघताय वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि त्यांच्या विरोधात संघ जय अंबिका देवरुंगपाडा. पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 10 धावा डिफेंड करत असताना आपण वीरेन स्पोर्ट्स भावाले या टीमला बघितलं. काहीशी खेळाडू अनुपस्थित होते, परंतु आता ते खेळाडू सांगितलं कॅप्टनने की आता आलेले आहेत. परंतु अमोल केने आणि राहुल केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. सामन्याला सुरुवात करूयात. पहिल्याच ओव्हरला कंट्रोल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन, या टीमची ओळख ऋतिक गोडे ऑन बॉलिंग मार्क. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डला प्रॉपर क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आकाश दमदार अमोलच्या बॅटमधला चौकार. बघताय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर बॉलला परफेक्टली आपण बॅटवरती मिडल करत असताना बघितलं अमोलला, कारण ऑफस्टमवरती बॉल होता. ज्या रेंजमध्ये बॉल आलाय त्या रेंजमध्येच पाठवत असताना विकेट टू विकेट बॉलिंग नव्हती, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅट जी फिरली गेली अगदी कनेक्टिव्हिटी सुंदर पाहायला मिळाली. काहीसा सेंटीमीटर बॉर्डरलाईनच्या आतमध्ये बॉल पडण्यात आला, अन्यथा रिझल्ट षटकाराचं असतं. परंतु थोडासा बॉल आपण बघितला गेला तर लाईनच्या मागे पडण्यात आला, तिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आणि या 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये खरं तर सुरुवात झाली आहे चौकाराने अमोल केनेची. सुरुवात दर्जेदार झाली आहे. चौकाराने सुरुवात करत असताना अमोल आता लॉफ करण्यात आलाय. ऑन साईडला खेळतात, मिड ऑन आतमध्ये लॉंग ऑन नाहीये, फिल्डर दूरवरती, चेस मोठी होती आणि बॉल बघताय तुम्ही पाहता बॉर्डरलाईनच्या बाहेर जरूर गेलाय. वेट करतात अंपायरचा, इथनं येतोय षटकार लॉंग ऑन बाहेर हा अमोलचा. जातात 2 मोठे फटके आलेत ऋतिक गोडेच्या विरोधात. अमोल सध्या बरसतोय त्याच्यावरती. आता खेळतायत डीप मध्ये, लॉंग ऑफने जागा सोडली आहे. हा फटका जर आपण बघितला तर दुसरीची चान्स या ठिकाणी प्राप्त झाली आणि दुसरी लगेचच पूर्ण होत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रिकेटमध्ये जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा या गोष्टी लवकर तुम्हाला कॅचअप कराव्या लागतात. फिल्डर पोझिशन काय, त्यानंतर फिल्डर बीट होतोय की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. अमोलने तीच गोष्ट लगेचच निदर्शनात आणली की फिल्डर बीट झालेत. लगेचच 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 12 नो बोर्ड. अगेन स्विंग खेळलाय पुन्हा एकदा डीप मध्ये, लॉंग ऑफच्या फिल्डरला पुढे यावं लागलं, बाउन्स झाला, अनुमान चुकला. टप्पा पडल्यानंतर नाराजी स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळते आणि ऋतिकच्या विरोधातला हा पुन्हा एकदा चौकार. जी सुरू आहे, फटके जर आपण बघितले तर बॉलच्या मेरिटमध्ये परफेक्टली येतात. ऋतिकला विचार करण्यास भाग पडलाय अमोलने, कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत 3रा मोठा फटका आलाय. आता समोर स्ट्रेट हिट, धनुष्यवानाचा सारखा सरळ आणि गोळीच्या वेगाने जसा बॉल बॅटवरती आला तसा तो तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. ऋतिक गोडेचं स्वागत फटक्याने मोठ्याच करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच अमोल केने. आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात 5 बॉलच्या समाप्तीनंतर 20.
काय फटके खेळले जातात. थँक्यू विजय. कारण एक फटका आपण बघितला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्यात आला, त्यानंतर फिल्डरची चुकी होती, टप्पा पडल्यानंतर तिथे बाउन्स पाहायला मिळाला आणि आता स्ट्रेट हिट खेळत असताना ऋतिकच्या विरोधात. या ओव्हरमध्ये ऑलरेडी 20 धावा आल्यात. आता फटका जर आपण बघितला तर यॉर्कर बॉल होता, त्याला खेळल्या जरूर दुसरीची चान्स निर्माण झाली होती, परंतु दुसरीसाठी आता संधी घेतली नाही कारण अमोलला ती स्ट्राईक मिळेल. त्यासाठी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी एका सिंगलने संपत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडंसं कॅपिटलाइज करत असताना अमोलला तुम्ही बघितलं ऋतिक गुडेच्या विरोधात त्याचे आपण फटके बघितले तर तब्बल 4 मोठे फटके आले, ज्याच्यामध्ये एक षटकार 3 चौकारांचा समावेश आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21. 21 ऑन बोर्ड, 21 धावा टीमच्या टोटलमध्ये. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट हा नेहमी तुमच्यासाठी चांगला असतो. पहिल्या ओव्हरमध्ये जो खरं तर टॉप ऑर्डरचा बॉलर होता त्या टॉप ऑर्डरच्या बॉलरवरती अटॅक केले गेले आणि अमोलने ज्या पद्धतीने फटके खेळले गेले ना, सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कारण पहिला फटका त्याचा ऑफस्टम्पवरती बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर त्याच्या बॅटमधून षटकार आला, कनेक्शन चांगलं होतं, मिड ऑन लॉंग ऑन नव्हता, त्या अनुमानाने आपण बघितलं तो षटकार. त्यानंतर मित्र म्हणून एक फिल्डरचा मिस्टेकमुळे तो चौकार गेला आणि चौथा चौकार अर्थात चौथा मोठा फटका या ओव्हरमध्ये तिसरा आपण बघितला तो अगदी स्ट्रेट खेळण्यात आला ऋतिकच्या विरोधात. तिथे रिझल्ट चांगलं पाहायला मिळालं आणि इथनं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. आता आलाय मनोज, या टीमचा विकेट टेकर बॉलर. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 3 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात. राऊंड द विकेट स्लॉक करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी, उंचपुरा खेळाडू, त्याला थोडंसं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी झालंय. विकेट मिळू शकते. दोन्ही बॅटर एकाच बाजूला, दोन्ही एकाच खरं तर एंडला बॅटर आले, तिथेच मिसकम्युनिकेशन झालं, तिथेच चुकी झाली आणि आता परतेल कोण मैदानाच्या बाहेर. तर ज्या खरं तर खेळाडूने सुरुवात खूप चांगली करू दिली, अर्थातच अमोल मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर 21 वरती धक्का पहिला. कन्व्हर्शन क्रिकेटमधल्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण जर तुम्ही कन्व्हर्शन नाही कराल तर मग तुम्हाला अशा काहीशा ॲक्सिडेंट्स होताना तुम्ही जरूर बघितलं. ॲक्शन रिप्ले आपण खरं तर बघितला असेल की अगदी आपण बॉलला बघितलं ना तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या फिल्डरने स्टॉप केलं, स्टॉप करत असताना त्यांनी थांबवलं, परंतु दुसऱ्या बाजूला संवाद नव्हता कोणताही, दोघांमधला तालमेल जरूर आपण चुकताना बघितलं. त्या अनुमानाने विकेट पहिली मैदानाच्या आतमध्ये अमोल ज्याने बनवलं इंडिव्हिज्युअल 21 आणि 21 वरतीच पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. हवाई थांबली आहे, त्याच्यामुळे आता दोन्ही एंडला ॲडव्हान्टेज आहे. जर तुम्ही डावकुरे असाल, जर उजव्या हाताचे खेळाडू असाल तरी तुम्हाला ॲडव्हान्टेज. आणि ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय, जशी जागा सोडली अमोलने, विकेट किपरने त्या बॉलला कॅरी केलं, अमोल ह्याच एंडला होता, त्याच्यामुळे तो हिट झाला स्टंप आणि स्ट्राईक रोटेशन झाल्या कारणाने अमोलच त्या ठिकाणी बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर पहिला हादरा बसत असताना ती सफलता मिळाली मनोजला. नवीन बॅट्समन निखिल, आता गॅप, परफेक्टली गॅप, स्वीपर कव्हरच्या दरम्यान डीपमध्ये फिल्डर नाहीये, पॉवर प्ले अजूनही सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमधला हा पहिला चौकार येतो निखिलच्या बॅटमधून. इम्पॅक्ट कोणताही नको, त्याच्यासाठी आपण बघितलं तर बॉलच्या मेरिटमध्ये लवकर पोहोचले. निखिलच्या बॅटमधून हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावा 25 अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथनं डॉट बॉल. थोड्याच वेळात केक कट करण्यात येईल. विजय केने यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्ताने 2 स्ट्रोक 2 वेळा त्यांना विनिंग स्ट्रोकसाठी दिले, परंतु ते त्यांना जमलं नाही, परंतु आता केकवरती कट जरूर ते मारणार. अजून एक डॉट बॉल, चौकाराचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलने देत असताना राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी एखादा उजव्या हाताचा गोलंदाज बॉलिंग करतो ना, तेव्हा त्याला यॉर्कर टाकण्यासाठी तो एक कोन बनतो आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तेच सुरू आहे. फ्लिक केलाय, सुंदर फटका, परंतु टायमिंग जुळालाय का पाहावं लागेल. डीप मध्ये मिड विकेट डाऊन दी बॉल, पकडली गेली कॅच, संपलाय खेळ, संपलाय डाऊन. निखिलचा चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेटने देत असताना या ओव्हरमधली दुसरी विकेट. शूटिंग टीमचे जे सर्व खेळाडू आहेत ते मंचावरती या,
कारण आजच्या दिवसापुरतं विजयदादांना शेट म्हणावं लागेल, कारण आजचे ते अन्नदाता आहेत संध्याकाळचे. चालतंय 12 नंतर. तर वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. मी विनंती करेन जय जोटिंग टीमचे जे सर्व प्लेयर आहेत ते मंचावरती या. चला सर्व प्लेयर स्टेजवरती या, आपण वाढदिवस सेलिब्रेट करू. फक्त या षटकातला शेवटचा बॉल आहे, तो शेवटचा बॉल टाकल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. निखिल मैदानाच्या बाहेर गेलाय. आता बा जोगेन या ठिकाणी आला नाही. जोगेन थोडासा मागे थांबलाय, कैलाशला पाठवलाय पुढे, कारण जोगेन एक असा खेळाडू जो इन सिच्युएशन बघून मैदानाच्या आतमध्ये येत असतो, त्याच्यामुळे तो आता कुठेतरी मागे राहिला. शेवटचा बॉल पुल करायचा होता. बॉल चला डीपमध्ये, फिल्डर नाही आहेत, प्रयत्न जरूर करतोय. कैलासवाशी काव्या संदीप मलपेकर या स्टँड समोर बॉलला त्यांनी स्टॉप करण्यात आला. त्या ठिकाणून आपण बघताय तर या बॉलवरती धावा मिळतात. 2 पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी गमावले गेल्यात. बॅटिंग करत असताना वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 27. करूयात आपण वाढदिवस सेलिब्रेशन. भरत चौकात आता होईल ग्रेट, होते भावाचा बर्थडे सेलिब्रेट. चला वाढदिवस विजयदादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कदाचित आजची पार्टी नव्हे तर उद्या मिळेल. आज उपवास आहे, पण तो उद्या सगळ्यांना पार्टी मिळेल. बलवंत दळवी कुठे असतील? या सर्जा बैलाचे मालक हे सोबतच आहेत. लक्ष बैलाचे मालक. वासरू आहे पण कमाल आहे, रायफल मिसाईल, एक छोटी मिसाईल. माझ्या बैलासोबतही एक दिवस पहिरा होता, परंतु काय पळतो, छोटा तीर घावकडे गंभीर. राकेश केने कुठे असतील? विजयदादांचे जिगरी आहेत, जय जोटिंगचे कोच. चला विनंती करेन की विजयदादाचा बर्थडे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे, सो लवकरात लवकर या. आणि संजय घोडे यांनाही विनंती करतोय की तुम्ही या. तिथे सामनाही सुरू आहे. त्याच्यानंतर आपण सगळे मेंबर जेव्हा येतील तेव्हा आपण बर्थडे आपण सेलिब्रेट करू, कट करू केक. येस, होईल. फरमाईश सगळ्यांची पूर्ण होईल. एक सिंगल आली आहे, सिंगलने टीमची धावसंख्या नाही, सिंगल आली नाही, डॉट बॉल आला. आपल्याला धावा पाहायला मिळतात 27-27 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 मध्ये किशोर. ओव्हर द विकेट, अगेन स्विंग, परफेक्ट यॉर्कर. बॅटची कडाय असं म्हणणं आहे विकेट किपर आणि बॉलरचं. कॉटबेंडची अपील आणि यस, फलंदाज बाद. कनेक्टिव्हिटी हलकीशी पंचांच्या निदर्शनात आलं. इथनं फलंदाज बाद घोषित करत असताना आणि हा विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर लागणारा झटका वीरेन स्पोर्ट्स भावालेला. आता कदाचित जोगेनला यावं लागेल. सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल झाली आहे, त्याच्यामुळे या सिच्युएशनला जोगेन जर आला तर कदाचित धावपलकाचा स्ट्रक्चर वाढू शकतो. अन्यथा काहीशी प्लॅनिंग असेल तर तोही थोडासा मागे राहील. कदाचित या प्लॅनिंगने काय घडते काय बिघडते ते आपल्याला पाहावं लागेल. परंतु विकेट आली आहे 3. आता नुकताच मैदानाच्या बाहेर गेलाय ज्युनियर राहुल केने. मागच्या मॅचमध्ये 25 बनवल्या होत्या राहुलने, परंतु ते षटक किरणने पूर्ण केलं. 10 त्याने डिफेंड केला आणि जो आपला अनुमान होता ना की कदाचित जोगेन येऊ शकतो आणि तो जोगेन आलाय. मॅच्युअर खेळाडू आहे. खरं तर भरपूर वर्ष आपण भावालेसाठी खेळताना जोगेनला बघितलं आणि याच क्रीडांगणावरती जेव्हा खरं तर एक मोठं चषक होतं तेव्हा भावाले संघाने खरं तर त्या टीममध्ये जोगेन सुद्धा खरं तर इन्व्हॉल्व होता. तेव्हा पनवेलमधल्या दिग्गज संघाला त्याने खरं तर पराभूत करत असताना आपण त्या मॅचला खूप सुंदर वळवलेलं आपण बघितलं होतं. त्याच्यातला एक मोहरा जोगेन सध्या तरी आलाय, तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये. आम्हाला एक बॉल हा टाकून झाला ना की आपण थोडेसे थांबणार आहोत. इथे वाढदिवस आहे, तो बर्थडे आपण केक करून घेऊ. आणि त्या 3 ओव्हरमध्ये आपण करूयात ना, कारण 3च बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले. रिव्हर्स खेळतायत, बॉल चाललाय त्या ठिकाणी फिल्डरच्या डोळ्यासमोरून खूपच वेगाने फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातोय आणि पाहता पाहता 2 फिल्डरची
कामगिरी चांगली आपण पाहिली. एका फिल्डरने स्टॉप केला, दुसऱ्या फिल्डरने बॅकअप दिला. दरम्यान आपण बघताय तर या बॉलवरती धावा मिळतात. येस, बाउंड्री आपण चेक करणार आहोत. चला बाउंड्री चेक करूयात आपण. पंचाने रेफर केलं गेलं. हा डिसिजन आपण बघूयात की बाउंड्री लाईन लगत काय घडलं, काय बिघडलं. कारण दोन फिल्डर त्या ठिकाणी होते. पडद्याला पाय लागलाय की नाही, कुठला बॉडीचा अवयव जर लागला असेल तर मग आपण तो डिसिजन योग्य तो देऊ. आणि ज्या वेळेला बॅकअप बॉल झालाय त्यावेळेला तर लागलं नाही. येस, म्हणजेच या धाव पूर्ण झाल्यात. 2 मिनिटं अंपायर फक्त सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं फक्त. आपण वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करूयात. चला वाढदिवस सेलिब्रेट आपण करणार आहोत. केक कट करून आपण करतो. दादांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवा. सगळे जय झोटिंग टीमचे मेंबर्स सगळे आलेले आहेत. आणि विजय दादांचा वाढदिवस भरत चौकात आता होईल ग्रेट. बाबा तर विजय दादाचाच वाढदिवस आहे. गाण्याच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हे डीजे लाभला आवाज घुमला देवरुंग गावाला. डीजे लाभला आवाज घुमला देवरुंग गावाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या विजय दादाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या विजय दादाला. हॅपी बर्थडे टू यू विजय दादा. एक सेल्फी तो बनता है. चला सामन्याला सुरुवात करूयात. 3 बॉल आतापर्यंत संपलेले आहेत. किशोरच्या या तिसऱ्या ओव्हरमधले धावा आपल्याला पाहायला मिळतात 30. कारण तिसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. 5 ओव्हरची मॅच आहे. तिसऱ्या षटकाला सध्या तरी तुम्ही बघितलं सुरुवात करत असताना किशोर जोगेंची जशी एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाला धावा 3. थोडासा स्ट्रक्चर धावपलकेचा वाढत असताना तो तुम्हाला पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहेत 30. 3 विकेटी गमावले गेलेत. या ओव्हर मध्ये कंट्रोल करण्याचा काम करतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला. जोगेन डेंजर एंडला. काही गरज नव्हती ही रिस्की सिंगल बनवण्याची. आणि ती रिस्की सिंगल बनवत असताना जोगेन ही परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका 4था. या प्रश्नामध्ये आता खरं तर डगआउट ही असेल. कारण ज्या वेळेला सिच्युएशन खराब होते, मॅच्युरिटीने क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याला ओळखलं जातं, त्यावेळेला तुमच्या दिमागाला नेहमी शांत ठेवा. कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. घडलेली परिस्थिती होती ती अजूनही बिघडताना तुम्ही बघितली. जोगेन जेव्हा बाद झाला तेव्हा स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी होती. कारण ऑलरेडी मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर अमोल गेला होता. त्याच्यामुळे आताही काही मिसकम्युनिकेशन करण्याची गरज नव्हती या मॅचमध्ये. अजून एक स्विंग केलाय. बॉल टप्पा होता ऑफस्टम्पवरती. त्याला टर्न करायचं होता, स्वीप करायचं होतं, या बॉलला पाठवायचं होतं ते म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु ते जमलं नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले नागेश
त्याच्यासमोर राऊंड द विकेटने बॉलिंग सध्या तरी सुरू आहे. गोलंदाज किशोरची आणि त्याने 5वा चेंडू या ठिकाणी फेकला डॉट. आतापर्यंत धावपलकावरती धावा जर बघितल्या ना तर फर्स्ट ओव्हर नंतर येतानाच पाहायला मिळाला नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा होत्या. अजून एक चांगला बॉल तिथेही मिस होत आहेत. प्ले अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणि या ओव्हरमध्ये आपण बघितल्या तर फक्त 3 धावा, 1 विकेट, 1 रनआउटची पाहायला मिळाली. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 30 बॅटिंग करत असताना विरियन स्पोर्ट्स भावाले. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आपण बघितल्या तर 21, त्याच्यानंतर 4 धावा आल्या, 6 धावा आल्या. 6 धावसंख्येचं षटक आपण हाताळताना बघितलं मनोजला. त्यानंतर फक्त 3 धावसंख्येचं षटक आपण बघितलं, ते म्हणजेच किशोरचं. ऑल ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 30 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आजूबाजूच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला ना तर आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी आपण 3 स्टँड बघताय. हा मुख्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती नुकताच विजयदादा केने यांचा वाढदिवस सेलिब्रेट झाला. याच व्यासपीठावरतून तुम्हाला अनेक सारे पाहुणे पाहायला मिळाले आणि आजूबाजूला भरपूर सारे कटआउट्स आहेत. त्या कटआउट्सवरती तुम्हाला अनेक सारे मान्यवर पाहायला मिळतील. दयानंदजी चोरगे, वीरेनजी चोरगे, त्यानंतर आपल्याला अनेक सारे असे चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि ती सुरुवात झाली विकेटने. 4थ्या ओव्हरमध्ये आला मनोज आणि मनोजच्या खात्यावरती पहिलीच विकेट. कैलाश मैदानाच्या बाहेर, लागेल झटका. 5वा टीम विरियन स्पोर्ट्स भाव आलेला. कशा पद्धतीने झालाय तुम्हाला पाहायला मिळतोय ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने होते. लेग स्टंपवरती प्रॉपरली खरं तर थांबला होता. त्याच्यानंतर फ्रंट फूट थोडासा पुढे सरकवला गेला, शफल होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडल स्टंपवरती तो परफेक्टली नजर ठेवून होता. अर्थातच मनोज ज्या ठिकाणी आपल्याला कैलाश पाहायला मिळाला, शफल जेव्हा झाला तेव्हा मिडल स्टंप आणि लेग स्टंप पूर्णपणे त्याच्या समोर होते, ओपन होते आणि त्या समोर असलेल्या स्टंपला परफेक्टली राऊंड द हिट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मनोज. आणि मनोजला सफलता पहिल्याच बॉलवरती मिळतीये जिथे विकेट आले कैलाशची. आता आला विकी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वर. तिथे चांगला बॉल पडल्यानंतर तोही राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या खेळाडूसाठी बाहेर निघणारा बॉल. विकेट किपरचं मी कौतुक करेन, कारण जेव्हा बॉल टर्न होतो तेव्हा त्या बॉलवरती नजर ही हटवायची नसते आणि विकेट किपर सध्या तरी तेच करतात. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आसमान. त्याने चांगली खरं तर विकेट किपिंग केली आणि 2 बॉलला त्यांनी स्टॉप केलं. अजून एक चांगला बॉल पण तो चालला पॉईंटच्या दरम्यान, टप्पा पडला, थर्डमॅनने त्याला कव्हर केलं. त्या ठिकाणी आपण पॉईंटच्या फिल्डरलाही बॅकअप देताना बघितलं. याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. फोकस सध्या तरी सिंगल डबल्सवरती जास्त आहे, कारण विकेट ज्या गेल्यात ना त्या टॉप ऑर्डरच्या विकेट्सनं भरपूर इम्पॅक्ट पडला. जर मैदानाच्या आतमध्ये जोगेन जर असता या सिच्युएशनला तर त्याच्या बॅटमधून आपल्याला काहीशा धावा पाहायला मिळाल्या असत्या. ऋतिकवरती जो अटॅक करत होता ना अमोल, त्याला तर परतवलं मैदानाच्या बाहेर मनोजने. आणि आता तोच मनोज ओव्हर नंबर 4 मध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्या नावावरती नुकतीच एक विकेट आली आहे. टीमची धावसंख्या 31, 31 धावा. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही आहात. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच टीम भावाले त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाड अपील केली जाते, परंतु अपील फेटाळतात अंपायर. बॅकआउट पॉईंटच्या दरम्यान चेंडूची फिल्डिंग होतीये. डावखोर त्याच्या बॅट्समनसाठी जे ट्रॅप होतं इनफिल्डमध्ये, त्या ट्रॅपमध्ये आपण बॉल बघितला बॅकआउट पॉईंटच्या दरम्यान. तिथूनही पाहायला मिळते सिंगल या टीमची धावसंख्या 32. सध्या तरी डीपमध्ये जे फिल्डर आहेत ना त्या फिल्डरला सातत्याने आपली फील्ड पोझिशन चेंज करावी लागते, कारण उजव्या हाताचा आणि डावखोर हाताच्या बॅट्समनचा कॉम्बिनेशन आहे सध्या तरी खेळपट्टीवरती. आणि अशा सिच्युएशनला जे डीपमध्ये मिड विकेटला असतात मग त्यांना आणावं लागतं उजव्या हाताच्या खेळाडूसाठी लॉंग ऑनला, जे की डावखोर हाताच्या बॅट्समनसाठी असतात. आणि तेच झालं. मिड विकेटला ऋतिक होता, आता तो ऋतिक तुम्हाला पाहायला मिळेल डीपमध्ये लॉंग ऑनला. राऊंड द विकेट, कमी गतीचा बॉल मध्ये पण तो वॅकेंट एरियामध्ये कदाचित पडेल आणि पडलाय सुद्धा, कारण बॉलला ज्या वेळेला हँडल केलं तेव्हाच हा बॉल अगदी बघितला तर हवेमध्ये असताना थोडासा दूरवरती होता बॉलरपासून आणि फिल्डरपासून सुद्धा. त्या बॉलवरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्यात. आता सिंगल डबल जरी बनतील ना तरी खूप महत्त्वाचा, कारण या ओव्हरमधला अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे.
म्हणजे या इनिंगला संपण्यासाठी तुम्ही 7 बॉलचा अजूनही वेट करा. शेवटच्या बॉलवरती तुम्हाला समजेल की टार्गेट किती धावसंख्येचं राहील. परंतु ज्या अंदाजाने सध्या बॉलिंग सुरू आहे ना, प्रत्येक बॉलरने पहा उल्लेखनीय कामगिरी केली. कारण ऋतिक टीमचा कॅप्टन, नेहमी एकच गोलंदाज चांगला खरं राहील असं काही नसतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येकाला 100% कमिटमेंट द्यावी लागते. त्याच्यामुळे ऋतिकला मार बसल्यानंतर ते षटक कव्हर केलं मनोजने फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर किशोर माइंड ब्लॉईंग नक्कीच त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली. बॉलिंग त्यांनी खर्च केला फक्त 3. आणि आता सध्या तरी मनोज आपल्या ओव्हरमधल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आला आणि त्यांनी खर्च केलात आतापर्यंत 5. शेवटचा बॉल ऑन साईडला व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. डीपमध्ये दूरवरती फिल्डर दुसरीची चान्स मी तर म्हणेन घ्यायला हवी आहे. कारण एकतर धावसंख्या कमी आहेत, धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट होत नाही आहेत. त्याच अनुमानाने बॉल हलवार पद्धतीने जात होता. अशा पद्धतीने ऑल ओव्हर 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 गडी गमावत असताना 37 ऑन बोर्ड बाय वीरेन स्पोर्ट्स भावाले. थर्टी 37 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. सध्या तरी चर्चा सुरू आहे मंचावरती. जय झोटिंग संघ जिंकलाय. अर्थातच या 2 टीममधून जो संघ विजेता पुढे येईल तो जय झोटिंग देवरुंग या टीम अगेन्स्ट खेळ. त्याच्यामुळे चर्चा सुरू आहे. परंतु चर्चासत्र एवढं रंगलं आहे की काहीशे सुंदर सुंदर शब्दसुद्धा येतात. भावा, ब्रदर असे शब्दसुद्धा ऐकायला मिळतात. आणि मैत्री आहे. मैत्रीमध्ये आपण असं म्हणतो की सगळं काही चालतं. आणि मित्र असेच पाहिजेत. खरं तर मित्र असे जोडा की जे नेहमी तुमच्या सोबत राहतील. मित्रता कधी कळते माहीत आहे का? जेव्हा तुमच्याकडे भरलेला खिसा असेल ना, तेव्हा तुमच्या आजूबाजूला 100 मित्रही असतील. परंतु जेव्हा तुमचा खिसा जेव्हा रिकामा असतो ना, तेव्हा तुमच्या आजूबाजूला एकही मित्र नसतो. ओळखायचं असेल ना तर नेहमी तुमचा वीक पॉईंट समोरच्या मित्राला दाखवा. म्हणजे तुम्हाला समजेल की तो वीक आणि स्ट्रॉंग जेव्हा आपली कंडिशन्स असते तेव्हा तो आपल्यासोबत राहतो का. नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, मनीषजी घोडे साहेब स्टेजवर येण्याची आम्ही विनंती करतोय की मनीषजी घोडे या मंचावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चला फिल्डर एक्सपांड व्हा, लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा टीमच्या टोटलमध्ये. मैदानाच्या आतमध्ये अजूनही डावकर आताचा फलंदाज आहे नागेश. त्याच्या बॅटमधून सिंगल आली आहे तर 5 आल्यात विकीच्या बॅटमधून. जोगेन बाद झाल्यानंतर नक्कीच तुम्ही बघितलं तर नागेश मैदानाच्या आतमध्ये आला. डावकर आहे त्याच्या बॅटरला खरं तर आता ॲडव्हान्टेज आहे. थोडीशी हवा सुरू झाली आहे मोठे फटके खेळण्यासाठी. त्याला तो थोडासा ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पण तो आविष्कार आलाय या टीममध्ये. तुम्हाला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट तो तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर उंची आहे त्याच्याकडे. खांद्याचा वापरही जास्त करत असावा. ॲज अ फास्टर बॉलर जर असेल तर खांद्याचा वापर तो जास्त करत असावा त्याच्या बॉलिंगवर. डेथ ओव्हर पहिलाच बॉल यॉर्कर होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. डीपमध्ये फिल्डर सिंगल झाले. कमिट सेकंडची चान्स घेतली आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी जरूर आली आहे परंतु बॅटच पोहोचली नाही. हवेमध्ये बॅट असताना आविष्कारने बॉलला फील्ड करण्यात आलं आणि इथनं विकेट मिळेल. परतेल मैदानाच्या बाहेर विकी लागेल. अजून एक झटका टीम वीरेन स्पोर्ट्स भाव आलेला. नियोजन आहे का? आहे. या भागामध्ये भरपूर सारे नंदी आहेत. त्या नंदींना कल्याण डोंबिवली खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठा मान आहे. आणि बलवंत दलवी यांच्या दावणीतलाही एक बैल तोही सध्या तरी चर्चेत राहिलाय. वासरू आहे परंतु तुफान. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅट फिरली हातामध्ये. बॉल मध्ये आणि कॅच ड्रॉप. असं वाटलं की सहजरित्या कॅच पकडतील. त्या ठिकाणी फिल्डर शॉट मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाले. माफ करा, शॉट एक्स्ट्रा कव्हरला होते कारण डावकर आता बॅटर होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला ती कॅच ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळाली मैदानात. पण तो आर्ग्युमेंट करून चालणार नाही. तो वैयक्तिक आपला प्रश्न. इथनं विकेट कदाचित सेव्ह आहे की मिळेल ते आपण चेक करणार आहोत. अंपायर्सने रेफर केलं गेलं थर्ड अंपायरला की बॅट्समन पोचलाय की नाही ते आपण बघणार आहोत
की बॅट्समन आऊट आहे की नॉट आऊट. जरूर तर एका फ्रेममध्ये दिसतंय की बॉलरने बॉल खरं तर बघितला, कलेक्ट केलाय, परंतु बॅट ड्रॅग झाली आहे, त्याच्यानंतर बॉल लागला. सो नॉट आऊट ही मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या थोडीशी पुढे जात असताना आतापर्यंत धावा झालेल्या 40. या ओव्हरमधले अजूनही 3 बॉल बाकी, जिथे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याच्या अगेन्स्ट आता डावखोर आता बॅट्समन पाहायला मिळेल नागेश. एखादा मोठा फटका आला ना तर 45 पेक्षा पुढे धावफलक पोहोचलं तर मी तर म्हणेन एक प्लस पॉईंट असेल. कारण या टीमकडे अमोल आहे, या टीमकडे आपण बघितलं देत ओव्हरमध्ये तुम्ही भावेशला सुद्धा, किरणला बघितलं, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. परंतु 45 पेक्षा धावफलक पुढे पोहोचलं तर सिंगल तर बनली आहे. अजून 45 वरती पोहोचण्यासाठी अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. अर्थातच एक चांगला टार्गेट त्या ठिकाणी सेट होईल. आतापर्यंत धावा तुम्ही बघतात 41. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला होता हा चेंडू. जरूर जास्त ताकदीचा वापर करायचा होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. आता लॉफ करण्यात आलाय बॉल मध्ये. विकेट मिळवण्यासाठी फिल्डर पुढे आला, परंतु कॅच ड्रॉप. 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात या मॅचमध्ये आणि त्याच खेळाडूच्या तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला. दुसऱ्या बाजूला कदाचित पोहोचला असं वाटतं एका फ्रेममध्ये बॅट्समन, आणि इथनं 3 धावा झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण नागेशची याच्या अगोदर सुद्धा कॅच जरूर ड्रॉप केली, ती एक्स्ट्रा कव्हरला. आता या ठिकाणाहून आपण बघताय तर डीपमध्ये फाईन लेगला ती कॅच या ठिकाणी ड्रॉप करण्यात आली आहे. तिथे आपण बघताय तर 3 धावा मिळतात. 3 धावेने टीमची धावसंख्या आता 44 या आकड्यावरती. आता एक चांगली स्थिती आहे, कारण 45 पर्यंत पोहोचणं 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये, 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळेच आपण बघताय तर हा टार्गेट चांगला वाटतोय थोडासा डिफेंड करण्यासाठी. योग्य ती माहिती पोहोचवा. राऊंड द विकेट ऑन साइडला हॅमेट केलाय. ताकदीचा वापर फिल्डर बघतोय आणि बघतच राहील. आता चांगलं टार्गेट सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. सिनियर राहुलच्या बॅट मधला षटकार. योद्धा मागच्या मॅच मध्ये सुद्धा 51 धावसंख्येचं टार्गेट याच वीरेन स्पोर्ट्स बावल याने डिफेंड केलं आणि आता सध्या तरी 50 धावा पूर्ण होत असताना अजून एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि पाहतच राहतील याही बॉलला. आता 2 बॉल वरतीच पूर्णपणे टार्गेट सेट झालाय. विरोधात आविष्कारच्या 2 सिक्सर धावा झालेल्या आहेत. टीमच्या टोटल मध्ये 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट जांबिका देवरुंगपाडा समोर. वळतोय. फर्स्ट इनिंग संपली, खरं तर पूर्वार्ध संपलं. ज्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमतः 56 धावा बनवल्यात आणि 57 धावसंख्येचं
एक सुंदर टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण ऋतिकच्या विरोधात 21 बघितल्या, तिथे सुरुवात चांगली झाली परंतु शेवटही चांगला झाला. आता त्या गोष्टीचा विचार पडेल की ज्या ठिकाणी नागेशची कॅच ड्रॉप झाली तिथे आपण बघितल्या 2 धावा, त्याच्यानंतर कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली नागेशची, तिथून संधी मिळाली राहुलला आणि राहुलला जशी स्ट्राईक मिळाली गेली ना तिथून 2 षटकार आले, म्हणजे 50 पेक्षा कमी धाव टार्गेटसाठी राहिलं असतं धावफलक, परंतु त्या 2 षटकाराने इम्पॅक्ट पडला आणि 2 षटकाराने तब्बल 56 धावा झाल्या आणि 57 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये आता उभं राहिलं आहे जय अंबिका देवरुंगपाडा या टीमसमोर. जर कदाचित 5 या 6 धावसंख्येच्या फरकानं जय अंबिका देवरुंगपाडा जर त्या कंडिशन्समध्ये असला ना तर त्याचं मग ते एकमेव कारण राहील. जिथे झालेली कॅच ड्रॉप, तिथे आलेले 2 षटकार, या सगळ्या गोष्टी या खरंतर मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं की एखाद्या खेळाडूची कॅच ड्रॉप होतीये मग त्यानंतर खेळ त्याचा जरूर चांगला राहतो. नागेशची कॅच ड्रॉप झाली होती परंतु ती जिम्मेदारी राहुलच्या खांद्यावरती तेवढीच जास्त होती. त्या राहुलने 2 षटकार दाखवले आणि टार्गेट झालाय 57 धावसंख्येचं सेट. आता दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये चालल्यात. सध्या तरी आपण विचार केला गेला तर घड्याळामध्ये जर तुम्ही बघाल तर 3:31 झालेले आहेत. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. आता तर 4 वाजतील, 5 वाजेपर्यंत कदाचित आजचा दिवस संपन्न होईल आणि आज लवकर दिवस संपन्न होईल. सगळ्यांना घरी लवकर जाता येईल. आमची काहीशी पेंडिंग कामं तीही आम्ही पूर्ण करू. आयोजकांचाही वेळ वाचेल, तेही शांत पद्धतीने झोपतील. कारण स्पर्धा भरवणं ना आयऱ्या गैऱ्याची कामं नाही आहेत. सगळ्या मॅनेज करणं गोष्टी, साऊंडवाला आलाय का, कॉमेंटेटर आलाय का, मग स्कोरर काय करतोय, अंपायर्स कुठे आहेत, काहीशा क्रिटिकलिटीज असल्या त्या सगळ्या सोडवाव्या लागतात. आणि कधी कधी अशी सिच्युएशन येते की रात्री झोपलेला असलो तरी उठून कुठेही जावं लागतं. त्याच्यामुळे आयोजकांचा जर वेळ वाचला तर शांतपणे ते घरी जाऊन आराम करतील. परंतु आज एका व्यक्तीला आराम नसेल, विजय केने. आज त्यांचा वाढदिवस आहे. अनेक सारे त्यांना भेटतील, कोणी मॅसेजच्या स्वरूपात, कोणी स्वतः येऊन त्यांना विश करतील. मनोज आणि सौरभ ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये 57 धावसंख्येची चेस आणि पहिल्या ओव्हरमध्ये आलाय कैलाश. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. जरूर ताकदीच्या वापराने वळवायचं होतं या बॉलला परंतु पडल्यानंतर खाली राहिला. तो अनुमान थोडासा चुकला फलंदाज मनोजचा आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती होते. दोन्ही खेळाडूंना दिग्गज आता सध्या तरी एकामेकाच्या विरुद्ध आहेत, मनोज आणि कैलाश. ऑन साइडला ताकदीचा प्रॉपर वापर, इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. मनामध्ये आलं तर ताटातलं सुद्धा समोर वाढू, परंतु गद्दारी केली तर ते ताटातलं हिसकावून घेणं हे रक्तात आहे आग्र्यांच्या. आणि इमानदारी ही नेहमी आग्र्यांची ओळख राहिली. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टमवरती खरंतर हिट करायचं होतं, पुढे आला त्या कारणास्तव बॉलला बघितलं तर यॉर्कर करत असताना मी तर म्हणेन जागेवरती असते तर कदाचित हा चेंडू ओव्हरपिच मिळाला असता, परंतु तो लेगस्टमवरती होता, ग्लान्स करावं लागलं असतं. पुढे आल्यानंतर आपण बॉलला यॉर्कर खरं तर फेस करताना बघितलं मनोजला, तो त्या ठिकाणी बीट झालाय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय कैलाशने. म्हणून तर म्हटलं ना हे दोघे दिग्गज खेळाडू एकामेकाच्या विरोधात आहेत, म्हणजे चांगलं बॅटल तुम्हाला दोघांमध्ये पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉलचा वापर, आता मिस्टायमिंग स्ट्रोक, बॉल मध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कॅच पकडण्यात आली आहे परंतु नोचा इशारा अंपायर्सने दिलाय. आता हे घडलं काय, कारण 57 धावसंख्या बनवायची आहेत. बॉलला आपण बघितलं तर व्यवस्थितरित्या बॅटवरती खेळता आलं नव्हतं परंतु नोचा इशारा, कदाचित ओव्हर स्टेपिंग झाली आणि तसंच पंचांनी इशारा दिला गेला की हा नो बॉल, म्हणजे 1+1 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात आणि या 2 धावेनिशी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. एक बॉलवरती षटकार, एक बॉल बीट केलं, त्यानंतर आपण बघितलं तर हा नो बॉल जो महत्त्वाचा राहिला बॅटिंग साईड टीमकडे. फ्री हिट, फुल टॉस, ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, फिल्डर डाऊन दी बॉल पकडले कॅच, परंतु फिल्डर आपण बघताय कॅच पकडत होते त्या ठिकाणी आपल्याला, परंतु निसटता निघेल कदाचित पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद. कोणतीही चुकी तुम्हाला खरं तर डगआउटचा रस्ता दाखवू शकते. हे क्रिकेटचं समीकरण असतं की तुमच्यामधला संवाद नसेल तर तुम्ही अशा धावा पूर्ण करूच शकत नाही.
मैदानाच्या बाहेर आता कदाचित जाईल. या धावा किती बनवल्या तेही पाहावं लागेल. एका बाजूला विचार करतो की बाउंड्री लाईन लगत आपण ज्या बॉलला अडवलं मग तो सेफ बॉल आहे की नाही, त्याही सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूयात की बॉडीचा बॅलन्स गमावला की बॉडीचा बॅलन्स चांगला ठेवला. या सगळ्या गोष्टी आपण बघून योग्य तो डिसिजन देणार आहोत. साईबाबाची अजून एक पालखी या ठिकाणी चालली आहे. कालच्या दिवसामध्ये 3 पालख्या तुम्हाला साईबाबाच्या पाहायला मिळाला आणि अजून एक नवीन पालखी या ठिकाणी जाते. बाउंड्री सेव्हस विकेट असेल. 2 रन कंप्लीट झाला. तिसऱ्या वेळेला हा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. म्हणजे आता परतेल मैदानाच्या बाहेर सौरभ. मित्र म्हणून हा ॲक्सिडेंटच आहे. ॲक्सिडेंट असा की सिग्नल मिळाला होता, रेड सिग्नल, तर ही गाडी पळवली. समोर आलेल्या अचानक दुर्घटनेपासून खरं तर वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु ती दुर्घटना झालीत. आणि रस्त्यावरती चालत असताना आपण एक बोर्ड बघतो ना, तो बोर्ड बघता क्षणी आपण आपला स्पीड कमी करतो की अतिघाई संकटात नाही. मित्र म्हणून तसंच काहीसं झालं. अडथळा होता. समोर 3 धावा बनवायच्या होत्या एका बाजूला 3 धावा रोखायच्या होत्या, कारण डिफेंड करण्यासाठी 57 धावसंख्येचा आकडा हा खूप सुंदर आहे वीरेन स्पोर्ट्स भावाले समोर. आणि तोच आकडा सेव्ह करत असताना आता फिल्डरच्या सुंदर कामगिरीमुळे आपण बघितलं तर ही विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आता तर सौरभ मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन ऋतिक घोडे विथ द बॉल. त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं नाही, कारण ऋतिकच्या विरोधात 21 आल्या होत्या, परंतु आता 21 या 44 कशा बनवायचा तो त्याला विचार करावा लागेल. बॉल तयार. शॉर्ट पिच बॉल. टप्पा पडला, थोडासा खालीच राहिला. थोडासा टर्न करत असताना उजव्या हाताच्या खेळाडूसाठी तुम्ही बघितला हा बॉल बॅकअप द्याने रॉंग वन होता. टप्पा पडल्यानंतर आपण जरूर बघताय चेंडूला वळण देत असताना गोलंदाज कैलास आणि आतापर्यंतचा यशस्वी षटक हा राहिलाय, कारण या षटकामध्ये फक्त 10 आलेले आहेत. आता बॉटम हँडचा चांगला वापर गॅपमध्ये टाकायचं होतं. तिथे फिल्डर आहेत. फिल्डरने बॉलला फील्ड करण्यात आलं. दुसऱ्या बाजूला ऋतिक घोडेची विकेट धोक्यामध्ये होती. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये एक रनआउटची विकेट आली. धावा आल्यात 11 मध्ये आपण जर बघितलं तर वाटा होता तो म्हणजे 8 धावसंख्येचा मनोजचा. त्यामध्ये सौरभ 2 धावा बनवत असताना बाद झाला. म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 वरती 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना जयंबिका देवरुंगपाडा. पालखी तुम्हाला जाताना पाहायला मिळते. इरादे रोज बनते है रोज बिगड़ते, इरादे रोज बनते है रोज बिगड़ते, शिर्डी वही जाते है जिन्हें साई बाबा बुलाते. ही साईबाबांची सुंदर पालखी जरूर त्यांना फुलांनी सजवली आहे. आणि पालखीचं स्वरूप असं असतं, अनेक साऱ्या विविध गोष्टी तुम्हाला पालखीवरती पाहायला मिळतात. काहीशा पालख्यांवरती ग्रामदैवता असते जी एकविरीची पालखी जाते. मग काहीशा पालख्यांसोबत तुम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्राही पाहायला मिळतो. तर काहीशा पालखींवरती मग कोंबडा, चिंबोरी असेल, जाईची वाहनं असेल. राम मंदिर गतवर्षी बघितला तिसगावतून जी पालखी निघाली. यावर्षी 25 तारखेला जी पालखी निघाली होती त्या पालखीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितली. म्हणजे डेकोरेटिंग करण्यासाठी पालखीचे स्वरूप हे चेंज केले जातात. आता ही फुलांनी मढवलेली तुम्हाला पालखी पाहायला मिळते जी शिर्डीला चालली आहे. सर्वांचा प्रवास सुखरूप व्हावा असं आपण झोटिंग देवाकडे प्रार्थना करूयात की हे जे प्रवासी चालल्यात त्यांचा प्रवास हा शिर्डीपर्यंत सुखरूप व्हावा. आणि आमच्यासाठी सुद्धा काहीसं मागा. नको, बरबादी नकोय म्हणून थांबलोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 57 धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने आपण बघता 11 धावा टीमच्या टोटलमध्ये. आता सध्या तरी अमोल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला ताकदीच्या वापराने पाठवला. मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉलकडे तो बघत राहिला. जोगेन माहिती आहे की विथ द बॅट आपलं प्रदर्शन चांगलं राहिलं नाही, परंतु आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपली 100% आपण खरं तर फिल्डिंग दाखवावी. त्या अनुमानाने आपण बघितलं तिथून येत असताना सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाते 12. पण अजून भरपूर मोठा ॲडव्हान्टेज आहे दोन्ही टीमला, कारण 57 धावसंख्या जरूर रोखायच्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या 57 धावसंख्या बनवायच्या आहेत ना, मी तर म्हणेन या ओव्हरला जर ऋतिक घोडेने कॅपिटलाइज केलं ना तर हा बर्डन त्याच्या खांद्यावरचा कमी होईल. ऑन साईडला ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. फिल्डर आता दूरवरती आहेत जोगेन, परंतु पोहोचतात त्या ठिकाणी बॉलकडे. एक सिंगल झाले कंप्लीट. आणि जोगेन जेव्हा आपल्याला बॉलकडे जाताना पाहायला मिळाला ना तेव्हा क्वचितच दुसरीचा प्रवास केलाय, कारण तो या टीमचा अष्टपैलू खेळाडू. आणि जेव्हा डीपमध्ये आपण फील्ड प्लेस चेक करतो ना, एक टीममध्ये एखादा असा खेळाडू असतो ज्या खेळाडूकडे बॉल गेल्यानंतर ना दुसरा
दुसऱ्या बाजूला बॅट्समन विचार करत असतात की दुसरी धाव घेऊ की नको घेऊ, त्याच्यामुळे जोगे नव्हते तिथे सिंगलच झाली कंप्लीट. टीमची धावसंख्या झाली आहे 13. राऊंड द विकेट स्टेप आउटून कव्हर्सला खेळतात. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सुंदर फटका, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर षटकार. जवाब फटका, ताकदीचा मिलाव या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचं कनेक्शन सुंदर तुम्हाला पाहायला मिळालं या षटकाराने. आता वैयक्तिक दुसरा षटकार अकाउंटमध्ये जोडत असताना मनोजच्या बॅटमधला हा षटकार नंबर दुसरा. याच्या अगोदर कैलासच्या विरोधात त्याचा षटकार तुम्ही बघितला होता आणि आता मनोजच्या विरोधात हा षटकार बघताय पहिला, जिथे धावसंख्या 6 धावसंख्येने वाढत असताना टीमची धावसंख्या 19. 3च फिल्डर डीपमध्ये आहेत, त्याच्यामुळे फील्ड पोझिशन सेट केली जाते. तो बॉल टाकेल त्या हिशोबाने. राऊंड द विकेट, वॉड शॉट, पिकअप स्ट्रोक परफेक्टली मिळेल. बॅट वरती करत असताना बॉलला पाठवला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. बॅकलिपचा वापर करत असताना बॉलला कशा पद्धतीने पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर ते तुम्हाला पाहायला मिळतंय. दोन्ही अँगलने बघा, एका बाजूला साईड अँगल, दुसऱ्या बाजूला मेन अँगल. समोर टप्पा पडला राऊंड द विकेटने. बॅट ज्या स्विंगने फिरली गेली ना, खरं तर त्यालाही कॉन्फिडंट होता की बॅटवरती बॉल परफेक्टली मिडल झालाय. बॉल लँड होण्या अगोदरच त्यांनी पोझिशन अगदी स्ट्रेट ठेवली. बघत होता तो ऋतिक घोडेकडे, कारण त्याच्या बॅटमधून स्वीट साऊंड होता ते कळालं गेलं खरं तर फिल्डरलाही. आणि बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा अटॅक अमोलच्या विरोधात आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 25 धावा टीमच्या टोटलमध्ये. थोडासा पुढे आला, आता थोडासा बघितला तो म्हणजेच पावलांचा वापर करतोय, त्यामुळेच आपण बघितलं तर अमोलला थोडासा फिंगर रोल करत असताना उजव्या हाताच्या खेळाडूसाठी जो चॅलेंज दिला होता, पुढे येऊन खेळण्याचा चॅलेंज ॲक्सेप्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मनोज. परंतु 2 षटकारांचं प्रत्युत्तर देत असताना 5वा बॉल या ठिकाणी डॉट फेकला मनोज समोर अमोलने. टीमची धावसंख्या 25. या मॅचमध्ये 57 धावसंख्येचं टार्गेट आणि पॉवर प्लेची 2 षटकं संपण्यासाठी आता शेवटचा बॉल शिल्लक. आता डिफेंड केलाय, आता बॉटम हँडचा वापर, कारण टप्पा समोर होता, पडल्यानंतर गती थोडीशी कमी होती. दोघे ना खरं तर खेळाडू एकामेकाकडे बघून हसतायत, कारण माहिती होतं की मनोजला की 2 षटकारांचं प्रत्युत्तर कडवं राहील आपल्यासमोर. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. लक्ष्य 57 धावसंख्येचं होतं, म्हणजे येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये कंपल्सरी 32 धावसंख्येची गरज. देऊया डीजीला संधी आणि ऐकूयात एक सुंदर संगीत. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कंडिशन अगदी चांगली बनवत असताना, कारण फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करतो असा विरेन स्पोर्ट्स वावले तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या. आता या मॅचमध्ये आपण 11 बघितल्या, त्याहून खरं तर अर्ध्या धावा कमी. परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर खूप चांगलं धावफलक आहे. 25 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत आणि अजूनही 32 बनवायचे आहेत. थर्ड ओव्हरला सुरुवात, टॉस झाला, चेंडू समोरून, टप्पा थोडासा पुढे टाकण्यात आला होता. रूम जो क्रिएट करतोय खरं तर ऋतिक, तर रूमला क्रिएट करून देत नाहीये, कारण ऋतिकच एक असा खेळाडू जो शॉर्ट बॉलचा नेहमी खरं तर वापर जेव्हा जेव्हा बॉलर करतोय तेव्हा तेव्हा त्याच्यावरती पुलचे फटके खेळत असतो. हा बॉल थोडासा आपण बघितला तर पुढे टाकण्यात आला होता ऑप्शनच्या बाहेर, तिथे डॉट खेळत असताना ऋतिक घोडे. ऑन साइडला ताकदीचा वापर झालाय, परंतु जेवढी उंची तेवढी लांबी नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, प्रयत्न करतात बॉलला फील्ड करण्याचा, परंतु तिथे बिग मिस्टेक, मोठी मिस्टेक होत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार.
हे मिस्टेक पहा किती मोठी मिस्टेक आहे. आणि क्रिकेटमध्ये अशा मिस्टेक्सना खरं तर तुम्हाला दबावमध्ये टाकत असतात. अगदी ओपीच बॉल लॉफ करण्यात आला होता. वाराच्या विरुद्ध हा फटका खेळला असं वाटलं की फिल्डरचं जजमेंट चांगलं आहे, आधी तो पुढे गेला, परंतु बॉलला परफेक्टली खरं तर फील्ड करण्यासाठी त्या पोझिशनवरती तो आला होता, परंतु हाताला ब्रश होऊन बॉल गेला बाउंड्रांच्या बाहेर, जिथे ऋतिक घोडेचा षटकार आलाय. राऊंड द विकेट, कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु त्यानंतर सुद्धा कमबॅक करू शकतो हे स्वप्न दाखवत असताना या षटकामध्ये राहुलला तुम्ही बघताय, सिनियर आहे या टीमचा. आणि सध्या तरी त्याच्यावरती झालेला अटॅक, सुटलेली झेल आता कुठेतरी आपण बघतोय तर या मॅचमध्ये कव्हर करण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि केला प्रयत्न, कारण तिसरा बॉल त्याने टाकला डॉट ऋतिक घोडे समोर. टीमची धावसंख्या 31. यावेळेला चांगलं कनेक्शन नाही आहे, डीपमध्ये चालला बॉल, सेकंडसाठी चान्स कदाचित घेतील का नाही ते पाहावं लागेल, कारण डीपमध्ये बॉल गेलाय. जोगेन त्या बाजूला होता डायरेक्शन देत असताना आपण याही बॉलवरती पाहताय सिंगल. धावा झाल्यात 32. 18 मध्ये 32 बनवायच्या होत्या आणि आता झाल्यात 32, म्हणजे येणारे अजून बॉल असतील 14 आणि 14 बॉलमध्ये अजूनही 25 धावसंख्येची गरज. चेसिंगला मजा येईल. खरं तर या टीमच्या दोन्ही बाजूला आपण जर विचार केला तर फर्स्ट इनिंगमध्ये कॅच नागेशशी सोडली, त्यानंतर आपण बघितले तर राहुलच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि नुकताच राहुलच्या बॉलिंगवरती एक मिस्टेक झाली आहे. ऑन साइडला या ओव्हरमधला दुसरा षटकार. फर्स्ट इनिंगमध्ये राहुलच्याही बॅटमधून 2 षटकार आले होते आणि आता त्याच्याच अगेन्स्ट इथनं 2 अटॅक येत असताना एक होता ऋतिकचा, तर आता मनोजच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. तर सिनियर राहुलचे तुम्ही 2 अटॅक बघितले होते. आता ऋतिकची कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक मिळाली, ती म्हणजेच फलंदाज मनोजला, आणि मनोजच्या बॅटमधून सुद्धा आलाय षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 38. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु इम्पॅक्ट पडत नाहीये. अंपायर तेच सांगत असताना की इम्पॅक्ट नाहीये, कदाचित शफल होऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळेच हा इम्पॅक्ट पडला आउटसाइड द ऑफ स्टंप. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 39. लक्ष होते या मॅचमध्ये 57 धावसंख्येचं. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज. 12 बॉल 18 धावा हे इक्वेशन तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. सध्या तरी वातावरण थोडंसं चेंज होत चाललंय, थोडासा उन्हाचा प्रभाव आता कमी होईल. दुपारी जेव्हा 2च्या सुमारात तुम्ही क्रिकेट बघत होता ना, तेव्हा हवा थांबली होती, परंतु आता जे फ्लॅग तुम्ही पहा, या स्पर्धेचा जो मुख्य बॅनर आहे अर्थातच साईड स्क्रीन, त्या साईड स्क्रीनच्या वरती जे फ्लॅग्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली दिसत असतील आणि कॅमेरामॅननेही त्या ठिकाणी कव्हर केलं. सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटो असलेला एक झेंडा तुम्हाला पाहायला मिळतोय. जाणता राजा. 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या त्या सिंहाला, करोडो तुफांचा आणि लाखो मनांचा, 350 वर्षामध्ये घेत असलेल्या प्रत्येक मोकल्या श्वासासाठी ज्याने आयुष्य वेचलं ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांचा फोटो असणारा अर्थातच तुम्हाला भगवा झेंडा पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचं नंदनवन केलं त्या राजाने. खरं तर हे जे भाग्य आहे ना, भाग्य शहापूर नगरीला मिळालं असतं, कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेंच्या पोटामध्ये होते तेव्हा ते माहुली किल्ल्यावरती होते. शहाजीराजांना तो किल्ला खरं तर धोकादायक वाटला, मग माहुली किल्ल्यावरून शिवनेरीवरती जिजाऊ मातांना नेण्यात आलं आणि सुंदर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु नीरज काय आख्यातिक आहे की महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती, स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी त्याने रायगड निवडलं. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे शब्द एकत्रित केले ना तर ते नाव होतं शिवराय. इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती तो राज्य करणारा राजा, आणि या क्रीडांगणाचं नाव असते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. सध्या तरी तुम्ही चांगली फिल्डिंग बघितली. या विभागातले सगळे जे खेळाडू आहेत ना ते खरं तर जिद्दी खेळाडू आहेत. कोणत्याही धावसंख्येचा बचाव करत असताना कधी ते सामना सोडत नाही. तुम्ही वीरेन स्पोर्ट्स भावालीला बघितलं की 10 धावा डिफेंड करायचे होता, तेव्हा तो कारनामा केला होता किरणने, परंतु किरणला आता कदाचित माघारी ठेवला. कैलाशाला सेकंड स्पेलमध्ये पहिलं षटक ज्याने हाताळलं, 11 धावसंख्येचं षटक ते राहिलं. आता आलाय 4थ्या ओव्हरमध्ये, जिथे त्याला अजूनही या मॅचमध्ये धावा रोखायच्या आहेत, कारण धावा 41 झाल्यात आणि अजूनही 11 मध्ये 16 रोखायच्या आहेत.
ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल. 16 रोखायच्या होत्या त्याच्यामधनं 6 लेस करा. राहतील 10 आणि बॉली राहतील 10. 10 मध्ये 10. धावसंख्येचा आपण विचार केला मनोजचा, तर मनोज आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. 35 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालात. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक घोडे त्याला पाठबळ देतोय 8 या धावसंख्येवरती. काय बॅटिंग सुरू आहे, कारण सौरभ लवकर बाद झाला, त्याचा कोणताही इम्पॅक्ट या मॅचमध्ये पडू दिला नाही. जरूर आपण आतापर्यंतच्या ओव्हर्समध्ये बघितलं ना, तर 3.2 षटकांचा खेळ संपलाय. अजून एकच अनलिगल डिलिव्हरी होती, म्हणजेच या दोन्ही खेळाडूंमध्ये 46ची पार्टनरशिप आहे. काय पार्टनरशिप, आणि अशा सर पार्टनरशिप असतात ज्या तुमच्या खेळाला अजूनही प्रोग्रेस करत असतात, अजूनही बदलवत असतात. आणि तशीच पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंमध्ये. सध्या तरी 35 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय मनोज. लक्ष या मॅचमध्ये होतं 57 धावसंख्येचं. आता मैदानाच्या आतमध्ये म्हणतात 47. आणि ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय, हाही बॉल कॉन्फिडंटली तुम्हाला पुल करत असताना पाहायला मिळाला तो म्हणजेच मनोज. आणि मनोजच्या बॅटमधल्या या सिक्सरने इम्प्रूव्हमेंट झालंय स्कोरबोर्डवरती. धावा झाल्या 47 आणि आता बॉल टू रन इक्वेशन 10 मध्ये बनवायच्या 10. दबावमध्ये आत्ता सध्या तरी नाही आहे, कारण ज्या वेळेला मनोजच्या बॅटमधून जे अगेन्स्ट राहुलच्या विरोधात आलेले जे फटके होते ना, ते फटके खूपच महत्त्वाचे ठरले या मॅचला टर्न करण्यासाठी. आणि आत्तापर्यंत तो इंडिव्हिज्युअल 35 या धावसंख्येवरती खेळतोय. 10 बॉल 10 रन्स. कैलासचं षटक आहे 4थं. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित या सामन्याला अजून क्लोज आणायचं होतं, त्याच्यामुळे फाईन लेगला डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर नाही. स्क्वेअर लेगला फिल्डर होता डीपमध्ये, परंतु तो जाईपर्यंत फाईन लेगने, खरं तर फाईन लेग या क्षेत्रामध्ये बॉल कधीच गेला असता आउटफील्डच्या हिशोबाने, परंतु तो बॅट अँड बॉलचं कनेक्शन तुम्ही बघितलं नाही. आणि आता 9 मध्ये बनवायचे 10. अजून एक चांगला बॉल टॉस झाला. टप्पा पडल्यानंतर एक्सप्रेशन बघा, अगदी बदललात एक्सप्रेशन. अगदी नाकाजवळून तो चेंडू ट्रॅव्हल झाला. ॲक्शन रिप्ले पाहणं तेवढंसं इंटरेस्टिंग असेल, कारण राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर किती टॉस झाला पहा. बॅटला जरूर खरं तर फिरवलं होतं, बॅटला बॉलकडे वळवलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा आताही कनेक्शन नाही आहे. आणि षटकाराने कमबॅक करत असताना गोलंदाज कैलाश आता खेळतात कव्हर्सला, परंतु त्या ठिकाणी फील्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडली गेली आहे. ज्युनियर राहुल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली कॅच पकडत असताना या मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट. विसरू नका की या संघाने 10 धावा डिफेंड केल्यात शेवटच्या 6 बॉलमध्ये. आणि त्या संघाविरोधात खेळत असताना महत्वाची विकेट. मैदानाच्या बाहेर मनोज. कदाचित टर्निंग पॉईंट ही विकेट असू शकते. जेव्हा वीरेन स्पोर्ट्स भावाले खेळत होता प्रिव्हियस मॅच तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला 2 बॉल 3ची गरज असताना ती टर्निंग पॉईंट झेल आली, तिथे आपल्याला झेल पकडताना तो फिल्डर पाहायला मिळाला. त्यानंतर किरण त्याने बॉल टाकला यॉर्कर, तिथे फक्त 2च कंप्लीट झाला. तिसरीचा प्रवास करत असताना फलंदाज रनआउट झाले. या आजच्या दिवसातल्या अशा काही मॅचेस आहेत ना, त्या मॅचेस तुम्ही वीरेन स्पोर्ट्स भावाल्याच्या बाजूने जास्त जाताना बघताय. आणि आताही तेच झालंय, काही बिघडलेलं नाहीये, कारण अजूनही 10 रोखायचे आहेत. एक बॉल जर डॉट आला किंवा विकेट आली तर दबाव वाढू शकतात, दबाव टाकू शकता संघ जयंबिका देवरुंग पाड्यावरती. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय तर अजय, ज्याच्या बॅटमधून नेहमी तुम्ही मोठे फटके बघितले, त्याला स्पेस करावा लागेल. कैलासचा शेवटचा बॉल. राऊंड द विकेटने चांगला बॉल होता आणि ज्या अपेक्षा होती आपल्याला या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये या मॅचला टर्न करण्यासाठी, तेच घडलं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 6 बॉलमध्ये 10 डिफेंड करणारा हा संघ वीरेन स्पोर्ट्स भावाले. आताही तेच समीकरण, आताही 6 मध्ये बनवायच्या 10 म्हणजे आता पाहावं लागेल की किरणलाच ओव्हर नंबर 5 मध्ये आणतील का, त्याही गोष्टीचा आता विचार कदाचित केला जाईल.
छोट्या छोट्या 7 इंजेक्शन मारावं लागतात हा. ते शॉन त्याच्या पाठीस लागले होते. 3 शॉन होते आणि तो छोटा पळतोय पंचांकडे तो गेला. त्याच्यानंतर पाठला सोडला. तो छोटा तिथं दिसत होता परंतु समोर जे अंपायर्स आहेत ते त्यांना थोडेसे मोठे वाटले. लगेच त्यांनी रिटर्न त्यांनी मागे फिरवला. जणू काय शर्यत लागली होती शॉनची आणि त्या छोट्याची. आणि चप्पल टाकून पळालेला. क्या बात. चप्पल त्याने आत नाही ते कॅप्चरिंग केलं नाही. कॅमेरामॅनची तिथे नजर नव्हती. कारण जेव्हा तो पळाला ना आम्हालाही समजलं की त्याच्या कुत्रे पाठी लागल्यात. परंतु त्यानंतर जेव्हा तो रॅलिंगच्या बाहेर उडी मारण्यासाठी गेला ना तेव्हा समजलं की चप्पल टाकून पळालेला. आणि हेच ते क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती सगळं काय चालतं. खरं तर याच क्रीडांगणावरती जेव्हा आम्ही असतो ना स्पेशली देवरुंगकरांच्या क्रिकेट संकुलामध्ये तेव्हा आम्हाला सगळं माफ असतं. आम्ही मन मुराद स्पर्धेचा आनंद लुटत असतो. अन्यथा काही स्पर्धेमध्ये हे चालत नाही. मग कधी कधी अशी कमेंट येते की सामना वेगळा चालला आणि याचं वेगळं. सामध्ये अजूनही 10 बनवायचे आहेत. सामध्ये 10 बनवायचे आहेत आणि कदाचित कडा लागली आहे. परंतु कॅच कुठे अटेम्प्ट केले तीही पाहावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये विनोद आलाय. ऋतिक गोळे त्या ठिकाणी होता. जरूर आपण बघताय तर अपील करतायत परंतु माहिती आहे त्या ठिकाणी विकेट किपरला सुद्धा की या ठिकाणी विकेट मिळणार नाही. सामना रंगेला. कुठेही जाऊ नका. विनोदला आणलाय. पहिल्या मॅचमध्ये किरण तुम्हाला पाहायला मिळाला परंतु आता आला विनोद 5 मध्ये अजूनही रोकायचे 10. पहिला बॉल डॉट ऋतिक गोडेच्या विरोधात. आताही डॉट बॉल. आताही फिरवलाय. आताही कॉटबँडची अपील केली जाते आणि त्या ठिकाणी अंपायर सांगतात की बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. काही सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतात. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर 51 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड झालं. तिथे चला सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करा. 4 बॉल 10 धावसंख्येची गरज. सामन्याला आता मजा येते कारण 57 धावसंख्येचं टार्गेट होतं. पहिल्या मॅचमध्ये 51 धावसंख्येचा बचाव करत असताना सुरक्षितरित्या सामना वळवला होता वीर्य स्पोर्ट्स भावाल्याने आणि तेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळतोय. 6 मध्ये बनवायच्या होत्या 10. डॉट बॉल आला. 4 मध्ये आता बनवायचे 10. तिथे काय घडेल काय बिघडेल. सध्या फील्ड पोझिशनमध्ये चेंजेस या ठिकाणी केला जातोय कारण दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच. 4 बॉलमध्ये अजूनही बनवायचे 10. एका बाजूला ऋतिक गुडे टीमचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला अनुभव विनोदचा. अगेन स्विंग ऑन साइडला. ही विकेट महत्वाची ठरू शकते. बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल आणि चांगले वेल जज कॅच पकडत असताना टीमच्या कॅप्टनला मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. आणि आता इक्वेशन थोडं सांगत टीम देवरुंग पाड्याच्या 3 बॉल कंपल्सरी धावा पाहिजे 10. तुझी धरली कॅच. असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये विनोदने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे. त्याच्या हाताकडे तुम्ही बघा. त्याच्या हातात बँडेज खरं तर तुम्हाला पाहायला मिळते आणि सध्या तरी बॉलिंग करत असताना दुखापत बाजूला सारून सध्या तरी गावासाठी ते क्रिकेट खेळतात. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आकडा तोच होता. फक्त टार्गेटचा आकडा चेंज होता. पहिल्या मॅचमध्ये टार्गेट 51 डिफेंड करायचं होतं. आता 57 डिफेंड करत असताना विचार करण्यास भाग पडला देवरुंग पाड्याला. आता दिगंबर मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु बनून राहतील प्रेक्षक. कभी हमारी तो कभी तुम्हारी या मॅच मध्ये वळ मिळत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर लक्ष होतं. 3 बॉलमध्ये 10. आता राहतील 2 बॉलमध्ये 4. तो किती कॉन्फिडंट होता पहा.
टप्पा पडला थोडासा पुढे. माहिती होतं की सध्या तरी ॲडव्हान्टेज आपल्याकडे नाही आहे. ऋतिकी गमावला गेलाय, मनोजची विकेट आली आहे. त्या अनुमानाने बॅटचा स्विंग जर आपण पाहिला ना तर जबरदस्त होता. त्या प्रॉपर बॅट स्विंगने बॉलला स्विंग करत असताना बॉल वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलं. जिथे दबाव होता टीम जय अंबिका देवरुंग पाड्यावरती, त्या दबावाला पूर्णपणे आता खरं तर बाहेर काढणारा उपयुक्त षटकार दिगंबरच्या बॅटमधून आलाय. आणि आता इक्वेशन 2 चेंडू 4 धावा. परंतु अजूनही काही घडलं बिघडलेलं नाहीये. वीरेन स्पोर्ट्स भावाले अशा आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये खेळतोय, ज्याने त्यांना रोखायचे 4 धावा 2 बॉलमध्ये. हो, निर्णायक बॉल लॉफ केलाय आणि 1 बॉल ठेवत असताना हा सामना विजय केला. 3 बॉलमध्ये जे घडलं नाही ते 2 बॉलमध्ये घडत असताना अपोजिट, आणि या मॅच मध्ये सेव्ह करू शकला नाही. 10 धावा आणि वीरेन स्पोर्ट भावाले या स्पर्धेमधून बाहेर. काही सामना मैदानाच्या आतमध्ये टीमचा सर सेनापती ज्या वेळेला चालला नाही त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने लढला हा संघ, कारण दिगंबर